तर नमस्कार आणि रामराम मंडळी, मी आहे तुषार आणि आपल्या डेली ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर दिवसांदिवस थंडीचं प्रमाण वाढतच चाललेलं आहे. तर आज आपण निघालेलो होतो निवळी मार्केटला. सर्व सकाळचे डबे वगैरे घेतले सोबत, कारण डब्बा पप्पांचा सकाळी पोचवायचा असतो. निवळीमध्ये पोहोचलो. निवळीतली थोडीफार ऑर्डर होती, कारण थंडी असल्यामुळे मार्केटसुद्धा थोडंसं डाऊन होतं आणि निवळीमध्ये सगळं रस्त्याचं काम चालू असल्यामुळे कोणी निवळीमध्ये थांबायला सुद्धा पर्यटक तयार होत नाही, कारण सगळीकडे धूळ आहे, गाड्या थांबायला जागा नाही. अशा परिस्थितीत आपल्याला अशी मार्केट करावी लागतात आहे. आणि हा बघा, हा आहे निवळीतला टोल नाका, ज्याचं काम बऱ्यापैकी आता पूर्ण झालेलं आहे. हायवे पूर्ण झाला की चालूच होईल. परंतु हा टोल नाका मी असा पहिल्यांदाच बघितला. असा पूर्णपणे त्याचं डिझाईन जे आहे ते असं तिरका आहे पूर्ण, कारण बाकीच्या ठिकाणी सरळ रेषेत असतात. थोडासा तिरका आहे, कारण थोडासा डोंगराळ भाग आणि बहुतेक जागेच्या अभावी असा बांधलेला असावा. परंतु आपल्या निवळीमध्ये फायनली टोल नाका बसलेलाच आहे. नंतर दुपारी घरी आलो, जेवण वगैरे झालं. तेवढ्यातच आपल्याला एक कॉल आला ऑर्डरचा. परत एकदा गोडाऊनला जावं लागलं. त्याच्यानंतर सगळी ऑर्डर वगैरे आटपली. पुन्हा एकदा आपला नेहमीचा स्टॉप करबुडा फाट्यावरचा बापूंचं दुकान, तिथे आलो. तर त्यांचं काहीतरी आपल्या दुकानाचं पोस्टरसाठी थोडंसं काम चाललेलं होतं. डिझायनिंगमध्ये भरपूर काम करायला सुरुवात केली बापू यांनी. इथे चहा मात्र मस्त मिळतो, कधी आला तर चहा प्या. आणि आमच्या विधीला त्याच्या मोठ्या मम्मीने बघा मस्तपैकी सशाचे 2 कान आणले, जे सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. सरप्राईज झाली विधीला पहिल्यांदाच बघितलं. खूप मजा येत होती आणि खूप धमालसुद्धा करत होती. आणि संध्याकाळी आपण गेलो होतो खाली देवळामध्ये, कारण आपली पाळी होती. मोठ्या दिवाळीला जे रूपं लागलं ना देवाचं, तिची पाळी होती, आपली रात्र पाळी होती. तर आम्ही 5 ते 6 जण होतो खाली देवळामध्ये. सोबत चेतन होता, बबलू होता आणि होते 4-5 जण आपण सगळेजण. आणि थंडी तर भयानक होती, कारण आमचं जे गाव देऊळ आहे ते एकदम खाली नदीच्या साईडला आहे, त्याच्यामुळे थंडी तर जोरात होती. तर मंडळी, आता व्हिडिओ इथेच संपते. जर का व्हिडिओ आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.